संघाचे दोन आघाडीचे फलंदाज जे आपण मैदानात पाहतोय सुरुवात करण्याकरता एका बाजूला पण पाहिलं असेल तर सज्ज होत असताना समोर गोलंदाज म्हणून अनिकेत पाटील जे पहिलं षटक पावलेचं सुरू करतील आपल्या संघाकडून. निश्चितच स्वतः संघ मालक संघ संजय पाटील आणि संघ नायक आपण असाल अनिकेत पाटील जे सज्ज होताना सामन्याला सुरुवात. स्ट्राईकला योगेश आणि नॉन स्ट्राईकला अभिनय पाटील अशी जोडी मैदानात सकाळच्या सामन्यात आपण पाहिलं. अभिनयने खूप सुरेख खेळ केला होता, मॅन ऑफ द मॅच पटकवलं होतं. आता मात्र पुन्हा या सामन्यातून ती कामगिरी होईल का, कारण योगेश पूर्णपणे अपयशी ठरले होते पहिल्या सामन्यामध्ये. आता मात्र त्यांना गरज आहे खूप चांगल्यापैकी त्यांची खेळी करावी. आणि पहिलाच इथे काय घडलंय तर पाहतोय पण टप्पापर्यंत बॅटवरून चढू गेला होता, मागे परतो टप्प्याने चढू गेला असावा, कारण सुपर अशी सुरुवात पाहतोय चांगली गोलंदाजी होताना पहिल्या चेंडूवर अनिकेत यांचा एक सुरेख सुरुवात. थोडंसं फलंदाज चकवलं गेलं होतं या चेंडूवर, नियंत्रित फटका खेळता आला नाही आणि चांगली सुरुवात डॉटने. तर षटकातील आता दुसरा चेंडू. चला पहिल्याच आपण टायमिंग लावला इथे आणि बरोबर इथून 20 मिनिटात आपल्याला इनिंग मधले पहिले 4 षटकं संपवायची आहेत. मात्र पुढच्या चेंडूला अगदी पुन्हा एकदा अगदी तेवढंच प्रभाव आपला दिसला नाही. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू पुन्हा गेला तो शॉट फाईन लेगला आणि लगेचच एक धाव जी खात्यात जमवते योगेश यांच्या. 1:43 आपण बरोबर सामन्याला सुरुवात केली. बरोबर पहिला चेंडू पडला इथे, त्यामुळे टायमिंग लावलं गेलंय. तर त्यानंतर आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडू संपलेत. अनिकेत त्यांचे संघाची धावसंख्या 1. आता प्रथमच सामना करतील ते फलंदाज अभिनव पाटील, ज्यांची खरोखरच मगाशी गणना केली होती, तुलना केली होती सरांनी की वाड्याचा विराट कोहली म्हणून त्यांना संबोधलं होतं. खरोखरच त्याची जी फलंदाजी पाहिली की अगदी नेतृत्व त्यांच्या खेळाचा आनंद प्रेक्षकांना मिळतो आणि पुढच्या देखील कलाचा वापर करता अगदी टेक्निकल खेळ केला गेला. शैलीदार खेळ करत असताना चेंडूला अगदी फक्त स्टिअर केला गेला. तो चेंडूचा वापर करताना चेंडूला थर्ड मॅनला सरळ सीमा पार केलाय आणि चौकाने आपलं वैयक्तिक खातं उघडतायत त्या अभिनय. तर संघाची धावसंख्या निश्चित पोहोचली ती 5 अंकावर. 3 चेंडूचा खेळ संपतोय या षटकातला. अनिकेत एक हरवणारी खेळाडू, यंदाच्या हंगामामध्ये अतिशय चांगला खेळ करणारा खेळाडू आहे. त्याच्या फॉर्मात भन्नाट फॉर्मामध्ये असलेला अनिकेत पाटील या षटकात फिल्डिंग थोडीशी चेंजेस करतायत. त्यांना माहिती आहे की अभिनय एक चांगले फलंदाज आहेत, त्यांना कशाप्रकारे थांबवायचं. त्यांच्याकडून जे स्ट्रोक येतात बॅटमधून ते स्ट्रोक थांबवण्याच्या हेतूने त्यांची फिल्डिंग सजावट. आणि त्यानंतर षटकातील चौथा चेंडू. याचा फटका तर नक्कीच चांगला, अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला फटका गेला आणि चेंडू निघतोय तो लांगावरून सीमे पार चौकार. बॅक टू बॅक दुसरा फटका. मग अशी मात्र स्टिअर केलं होतं थर्ड मॅनला. आता मात्र अगदी समोरच्या बाजून खेळताना व्ही शेपमध्ये चेंडू खेळला गेलाय आणि सुंदर असा चौकाराची नोंद होताना धावसंख्या चौकाराने वाढली गेली आहे. ती धाव फलकावर 9 पर्यंत जाताना या 9 धावात 2 चौकारांशी अभिनय पाटील पोहोचलेत ते 8 धावावर. आणि या फलंदाज थांबवण्यासाठी मात्र अगदी कुठेतरी वेगळ्या युक्ती सुचवाव्या लागतील त्या गोलंदाजांना, कारण हा फलंदाज न थांबण्यातला खेळाडू आहे. नेहमी बिझी प्लेअर म्हणून त्यांना पाहिलं जातं. संघासाठी एक चांगली धावसंख्या उभी करायचा हा त्यांचा ध्येय असतं. आणि यंदाचा हंगाम जर पाहिला तर बिलोशी संघासाठी याच खेळाडूने संघाला एक वेगळी उंचीवर नेलं आहे ते आपल्या खेळाने, कारण त्या खेळाडूच्या जो साह्याने त्यांच्या सहभागाने अगदी बिलोशी संघ तगडा संघ बनला आहे. तो तालुक्यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांनी देखील आपल्या नावावर केल्यात. चला घाई करा. तर आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये चांगली फायदेशीर आपण कामगिरी सध्या पाहतोय. अनिकेत पाटील यांच्या मात्र 2 चेंडूवर 2 चांगले चौकार ठोकताना धावसंख्या नेली ती 9 वर. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला. षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा सामना करतील अभिनय. इथे मात्र अगदी क्लास फटका पाहायला मिळतो. चेंडू तिकडे शतक चेंडूला अडवत आहेत लॉंगाफोरून आणि तोपर्यंत एक सहजतेने सिंगल धाव. म्हणजे या सामन्यात किंवा या खेळामध्ये अभिनय अगदी मेरिट प्रमाणे क्रिकेट खेळत आहेत. प्रत्येक चेंडूची जी त्यांची समोरची खेळी ती त्यांना साजेशी पाहायला मिळते त्यांच्या संघाला. आणि त्यामुळेच एक धाव आली. धावसंख्या मात्र डबल फिगरमध्ये पोहोचली ती 10 वर. षटकातला अंतिम चेंडू की ज्यावर फटका तर आणखी पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळेल. यावेळेस फलंदाज योगेश यांच्या बॅटमधला एक तडाखेबंद फटका आणि चेंडू गेला सरळ सीमे पलीकडे. त्यामुळे षटक थोडंसं खर्चीला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ संपताना अनिकेत पाटील यांच्या या षटकात धावा आल्यात धाव फलकावर. त्या तब्बल 16 धावांची लयलूट झाली. चांगली मात्र पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्याचा फायदा घेतला गेला तो संघाकडून आणि सुरेख सुरुवात सध्या मिळती आहे ती संघाला. धावसंख्या 16, बिनबाद 16.
16 विदाउट लॉस. चला घाई करा, लगेच पुढच्या षटकाला सुरुवात झाली. म्हणजे आम्ही टायमिंग लावलं तर बघा, टायमिंग प्रमाणे 5 मिनिटात षटक संपलं गेला आणि त्यानंतर पुढची अजूनही 15 मिनिटं, त्या 15 मिनिटात आपल्याला 3 षटकं उरकायची आहेत. तर योगेश जे खेळत आहेत 7 धावावर त्यांना साथ देणारे अभिनय पाटील खेळत आहेत वैयक्तिक खेळामध्ये 2 चौकाराच्या मदतीने 9 धावांवर आणि तेच आता सामना करतील या नवीन षटकातील पहिल्या चेंडूचा. तर पार्थ शेलार पळतोय कोंडलागावचा अगदी युवा यंगस्थान गोलंदाज पार्थ. षटकातील पहिला चेंडू लेफ्ट हँड माऱ्याने अगदी पहिल्या चेंडू अगदी जमिनीत मारला, फक्त गवताला घासत पुसत चेंडू निघाला होता. शॉट एक कव्हरला की ज्यावर एक सिंगल धाव. डिसिप्लिन क्रिकेट आपण सध्या पाहतोय. ते अभिनय यांच्या पाटील यांच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आलेत नुकताच. मात्र एक सेन्सिबल क्रिकेट जे मेरिट प्रमाणे खेळताना पाहतोय की परिस्थिती कशी आहे संघाची किंवा परिस्थिती सध्या काय चालली वातावरण, त्यातून संघाला एक चांगला दिशा देत आहेत. नुकतंच धावसंख्या पोहोचले 17वर. यानंतर पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडूवर मात्र हल्ला करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत राहिला आणि सुपरमॅन झेल मिळावा गेला. अप्रतिम आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इथे पाहायला मिळतो आणि फलंदाज योगेश बॅक टू द पेव्हिलियन. पुढच्या चेंडूवर त्यांना मात्र इथे बाद केलं गेलंय. अप्रतिम चांगल्या चेंडूवर आपण पाहिलं तर फलंदाजाला खेळण्यासाठी भाग पडताना फटका मात्र फसला गेला आणि चेंडू हवेत असताना ज्या पद्धतीने मात्र शतकषक झेपावले ते चेंडूवर खरोखरच नजरेत भरणारी कामगिरी त्यांची. ते अर्थातच अनिकेत ते फिल्डिंगमध्ये चांगले एफर्ट देत आहेत आणि नुकतीच एक महत्वाची विकेट गेली. पहिला फलंदाज इथे बाद होताना संघाची धावसंख्या 17. नवीन फलंदाज हर्षद जे मात्र 1 डाऊनच्या भूमिकेत इथे पाहायला मिळतील सामन्यातून संघाकरता. शिवके धुरंधर केतन पाटील यांचा हा संघ आपण सध्या पाहतोय मैदानातून प्रथमतः बॅटिंग करताना. तर फिल्डिंगमध्ये पाहायला मिळतात ओकेटी टायगर संजय पाटील, पंकज पष्टे आणि निलेश पाटील यांचा हा संघ सध्या 2 हात करतोय. तर पार्थ शेलार षटकातून विकेट घेताना एक चांगलीशी गोलंदाजी. षटकातील 3रा चेंडू यासह बरेचसे सफल झाले होते फलंदाज आणि पुढे ससवण्याचा प्रयत्न चेंडू अगदी मिस करून गेलेत, परंतु अगदी फेक देखील यष्टी मार्फत झाली, परंतु दरम्यान एक चांगला चेंडू संपतोय आणि षटकातील आतापर्यंत 3 चेंडू संपलेत. अप्रतिम गोलंदाजी युवा यंगस्थान गोलाकडून. अगदी रायझिंग प्लेअर आहे या संघाचा, एक उगवता सितारा म्हणून कोंडले संघाचा निश्चितच एक चांगला खेळाडू आपण सध्या पाहतोय. तो या संघासाठी खेळत असताना चांगली गोलंदाजी. ओकेटी टायगर संघ जे आपण सध्या फिल्डिंग पाहतो त्यांची. इथे मात्र बॉलर बॅकटून आणल्या फटका शतकषकांनी प्रयत्न जरूर केले होते. डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न झाला, तो देखील असफल. कारण सुरुवातीला झेल सुटला, त्यानंतर प्रयत्न थोडेसे अपूर्ण नंतर संधी होती धाव बाद करण्याची, ती देखील इथे गेली. आणि अशा प्रकारे एक चांगल्यापैकी आपण पाहतोय फिल्डिंग होत असताना 1 धाव तर घेऊ शकले फलंदाज. या दरम्यान धावसंख्या पोहोचते ती धाव फलकावर. 1 बाद 18 धावा. तर अभिनय सकाळी देखील आपण पाहिलं असेल की सकाळच्या सामन्यात देखील त्यांनी अशाच प्रकारची सुरुवात करता सावध सुरुवात केली, त्यानंतर मात्र आक्रमक भूमिका घेतली आणि एक चांगली नाबाद खेळ करताना संघासाठी चांगल्या धावा केल्या होत्या 40 धावा. ती खेळ आपल्याला अजून आठवत असेल सकाळच्या सत्रातली. तर आता देखील कुठे नक्की त्यांना त्यांचं लक्ष विचलित झालं आणि पुन्हा एकदा गोलंदाज त्यांनी थांबवलंय. चार चेंडू संपलेत षटकातील पुढचा चेंडू. याच वाद अगदी चेंडू फटका फसला आणि चेंडू हवेत तरताना तिथे शतकषकांनी अप्रतिम झेल घेताना इथे मोठा फलंदाज मात्र बिग ब्लो म्हणता येईल फलंदाज अभिनय पाटील यांना बाद केला आणि महत्वाची मात्र ट्रॅप जो सजवला ट्रॅप मध्ये अडकवताना पार्थ यांना आणखी सफलता मिळते. अतिशय जबरदस्त ही गोलंदाजी. संघाला एक महत्वाची विकेट देताना संघाचा हा दुसरा गडी बाद म्हणजे दोन्ही आघाडीचे फलंदाज योगेश पाटील त्याच्या पाठोपाठ अभिनय पाटील यांना मात्र यावेळेस 10 धावांवर बाद केलं गेलं, म्हणजे त्याची धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळाली. संघासाठी चांगल्यापैकी त्यांचा प्रयत्न होता पण तो हा फटका फसला गेला. आणि त्यानंतर नवीन फलंदाज यश बॅटिंग स्टान्सवर येत आहेत. 2 बाद. सध्याच्या स्थितीत जर संघाची धावसंख्या पाहिली तर थांबली गेली ती फलकावर 18 धावा. थोडंसं गेम स्पीडअप झाला पाहिजे, खूप वेळ जातो प्रत्येक चेंडू मागे. तर अनिकेत पुन्हा एकदा सरसावले, ते 2 चांगले झेल त्यांनी टिपलेत ते मिड विकेट क्षेत्रामधून. आणि त्यानंतर या षटकातील अंतिम चेंडू
शेवटचा चेंडू आहे. पहिल्या षटकात 16 धावा आल्यानंतर त्याचा फायदा तेवढासा घेता आला नाही, परंतु या षटकात कमबॅक केलंय ते पार्थ शेलारेंनी आपल्या संघाकरता. अंतिम चेंडूवर यश आणि आल्याला सुरुवात करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा हवेत, परंतु क्षेत्ररक्षक खूप मागे राहिले आता आणि त्यांनी खूप मोठंसं अंतर पार केलं होतं चेंडूपर्यंत येण्यासाठी. अशा वेळेस बॅकअप मिळाला पाठीमागून, तोपर्यंत सहजतेने 2 धावा घेताना षटक संपलं ते दुसरं. तर 2 षटकाचा खेळ संपला आणि 2 षटका समाप्तीनंतर 2 गडी बाद धावसंख्या 20 फलकावर लागले, 10 चकंदने 20 धावा. चला लगेच तिसऱ्या षटकात सुरुवात करण्याकरता गोलंदाज सज्ज व्हायचं आहे. तर दुपारचं सत्र आहे, आपण बघतोय अतिशय चांगल्या या स्पर्धा पाहायला मिळतात. कुलबी क्रिकेट लीग 2026 हा क्रिकेटचा महासंगम वाडा तालुका आणि विक्रमगड तालुक्याला एकत्रित बांधण्याचं काम, एकत्रित आणण्याचं काम आणि ही सुंदरशी स्पर्धा आपल्याला साकारला मिळते, पाहायला मिळते. ती अर्थातच मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांनी सातत्याने ही स्पर्धेचं अगदी सुंदर, अगदी आखीव आणि रेखीव आयोजन केलं आहे. स्पर्धेतून सलग तिसरं वर्ष आपण पाहायला मिळते स्पर्धेतून. तर नवीन गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर उमेश पष्टे ज्यांना मात्र तामत केलं. मागच्या सामन्यात त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती संघासाठी आणि आता देखील त्याच्यावर ही जबाबदारी असेल ती या नवीन षटकामधून. तर 2 बाद 20, त्यानंतर तिसऱ्या षटकात सुरुवात. चला फारसं वेळ जातोय, थोडीशी घाई करा. विशेषतः फिल्डिंग संघाकडून जर घाई झाली पाहिजे, कारण मला वेळ ठेवला तर वेळाप्रमाणे आपण करतोय, जर घाई करायला लावतोय. षटकातील पहिला चेंडू राईट आर्म वरती मारा, अगदी सरळ बॅटने खेळणं पसंत केलं. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर नजर ठेवून ते, परंतु मात्र अगदी चेंडू गेला मागे, बॅकअप मिळाला, त्याच्यामुळे 1 धाव येते. त्यानंतर लगेचच दुसरी देखील धाव घेतली गेली, म्हणजे 2 धावा अगदी पूर्ण केल्या गेल्यात फलंदाजांनी आणि 2 धावा घेताना संघाची धावसंख्या पोहोचली ती 22 वर. तर हर्षद आणि यश ही जोडीसह मैदानात खेळत असताना पुढचा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे फलंदाज काय घडले ते बघूयात. चेंडूवर जोखीम भरी धाव पूर्ण केली आहे, एक सिंगल धाव ती ऍड होताना संघाची धावसंख्या 23. हा बाय स्वरूपात पंचांनी इथे घोषित केलंय, ही धाव आली धाव फलकावर. तर आतापर्यंत 2 चेंडू संपलेत ते उमेश यांचे. षटकात येईल तिसरा चेंडू, सामना यश करतील यश. याच मात्र अगदी चेंडूला अगदी जमीन लगत मारलेला फटका निघाला होता शॉट फाईन लेगला आणि सहजतेने त्यावर एक सिंगल धाव. तर एक धाव करत सध्या मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते आणि आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 24 जाऊन धडकली धाव फलकावर. एकंदरीत 2 बाद 24 आघाडीचे दोन्ही फलंदाज बाजल्यानंतर थोडंसं शांत केलंय फलंदाजांना, मोठे फटके मारण्यापासून थोडंसं थांबवलं जात आहे. षटकात उमेश याचा चांगला मारा, इथे मात्र फुलटॉस दिला. या फुलटॉसवर बघूयात चेंडू हवेत राहिला आहे आणि क्षेत्ररक्षकाने अगदी सुरेख झेल टिपला, त्यांना फलंदाज माघारी परतील. तिसऱ्या विकेटचा पतन, यावेळी सफलता मिळते ती गोलंदाज उमेश यांना. तर चांगली रणनीती आखली गेली गोलंदाजी करत असताना, किंवा जे फिल्डिंग करणारे क्षेत्ररक्षक आहेत ते आपल्या सहकार्याला चांगली साथ देताना आपण बघतोय. त्यामुळे पाहता पाहता विकेट आल्यात, एकत्रित संघाच्या 3 गडी बाद झाल्यात आणि ज्याप्रमाणे फलंदाज मैदानात उतरले त्याप्रमाणे विकेट सुद्धा चालल्यात. सुरुवातीला योगेश बाद आहेत, त्यानंतर अभिनव पाटील बाद झाले, आता मात्र आपण बघतोय हर्षद बाद झालेत आणि आता साथीला येतात यश यांच्या. ते अर्थातच प्रशांत ठाकरे. तर प्रशांत अगदी मिडल ऑर्डरला त्यांना पाठवलं गेलं, जे खऱ्या अर्थाने पाहिलं तर सलामीर म्हणून नेहमीच काम करतात. तर डोगस ते सगळं करता. आज ज्यांना संघासाठी जी वर्णी लागली ती क्रमांक 5 वर ज्यांना आता मैदानात पाठवलं गेलंय. बघूयात या मैदानातून या क्रमांकावर कशा प्रकारची फलंदाजी करतील ती यश यांच्या साथीला. तर या षटकातील आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडू संपलेत, तर षटकातील 5वा चेंडू, म्हणजे दोन्ही खेळाडू डोंगस्ते गावचे आहेत आणि इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गेला नॉन स्टॉप. 2 क्षेत्रांमधून चेंडू गुंगारा देऊन गेला, सरळ सीमा पार होताना चौकार. नशिबाचा चौकार म्हणायला गेला प्रशांतच्या बॅटमधून आला आणि वैयक्तिक खातं उघडलंय. तर संघाची धावसंख्या पोहोचली ती चौकाराबरोबरच 28 वर 28. 3 बाद 28. योगेश यांनी 7 धावा केल्या, अभिनय पाटील यांनी 10 धावा केल्या आणि 3 धावा करून बाद झाले ते हर्षद.
मात्र सध्या यश घेत आहेत 3 धावावर आणि प्रशांत ठाकरे जे नुकतेच त्यांनी चौकार टोकत आपलं वैयक्तिक सुरुवात केली आहे. तर षटकातून शेवटचा चेंडू इथे मात्र स्विंग अँड मिस अगदी खूप सुरेख चेंडू टाकताना फलंदाजांना बीट केला गेला आणि षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आहे. 3 षटकाचा खेळ संपला. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. निश्चितच पहिल्या सामन्याच्या तुलनेत या सामन्यात थोडंसं संघाला थांबवलं गेलं आहे, कारण मागच्या पहिल्या सामन्यात अगदी चांगली बॅटिंग झाली होती. ती शिवके धुरंधर संघाची प्रत्येक फलंदाज अगदी आपल्या संघासाठी साजेसा खेळ केला. तर विशेषतः अभिनय पाटील ज्यांची चमकदार कामगिरी 40 धावांची, त्यामुळे संघाने मोठा स्कोर उभा केला होता. आता मात्र अगदी ते लवकर बाजल्यानंतर संघाला थोडंसं संघर्ष करावा लागतोय तो सामन्यातून. तर अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. अजून चांगलं क्रिकेट खेळण्याचं बाकी आहे. या षटकात सुरुवात जी होती नवीन षटकाला ती पुन्हा एकदा पार्थ यांच्यावर अगदी पुन्हा एकदा जबाबदारी त्याच्यावर ही जबाबदारी दिली गेली आहे. कारण मागच्या षटकात धावसंख्या 28. 3 षटकाचा खेळ संपलाय. त्यानंतर चौथं षटक पार्थ यांच्या हाती देताना सुरुवात होईल. आपलं वैयक्तिक कोट्यातलं हे दुसरं षटक मागच्या षटकात पार्थने अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. फक्त 4 धावा दिल्या होत्या. तेच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 2 गडी सुद्धा त्यांनी बाद करून आपल्या संघाला एक निश्चितच चांगली इथे दमदार सुरुवात दिली होती. ते पार्थ लेफ्ट हँड मारेने अगदी कटर चेंडू पाहिला. टप्पा तो चेंडू बराचसा फिरक घेऊन होता तो ऑफ स्टंपच्या बाहेरून मागे आणि एक चांगली सुरुवात डॉटने. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे डॉट चेंडू पडतात निश्चितच प्रतिस्पर्धी संघावर दबाव येतो आणि हाच दबाव सध्या त्याच्यावर पाहायला मिळतो. यश सारखा फलंदाज चांगली खेळी त्याने ते करावी लागेल, साकारावी लागेल. संघाकरता धावा एकवटावे लागतील. तो षटक क्रमांक 4 पण जातोय. त्यातील दुसरा चेंडू इथे मात्र चेंडूला पाहिलं त्यानंतर मग जर स्ट्रोक मारला गेला ते शतक्षक चेंडूवर येतात. तेव्हा मिसफिल्डिंग आणि खराब शतक्षण. जिथे चेंडू थांबवला होता तिथे मात्र चेंडू सीमा पार गेला आणि नाराज झालेत ते. इथे मात्र गोलंदाज की आपण इतकी मेहनत केली त्या मेहनतीवर पाणी फेरलं गेला. ते शतक्षणे अचानक चेंडूने उसळी घेताना अगदी गुंगारा दिला तो क्षेत्रकारांना आणि चेंडू सीमा पार झाला तो चौकार. तर नशिबाचा चौकार मिळतोय. धावसंख्या 32. चला थोडीशी घाई करा. अतिशय मेहनत पार्थांची पाहायला मिळते परंतु त्यांना साथ लाभली नाही इथे. कारण खेळाडू जर उत्साह वाढवायचा असेल गोलंदाजाचा तर आपल्याला फिल्डिंग चांगली करावी लागते. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडू काढले तो स्वेअर लेग रिजनला तिथे शतक्षक 2-2 चेंडू शतक्षक आहेत. चेंडूला स्टॉप केला तोपर्यंत अनिकेत त्यांनी आणि चेंडूची फेक येते तोपर्यंत सहज त्याने एक सिंगल धाव. याच एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली 33वर 33. डेल्सेल आकडा आपण पाहतोय तो स्कोर बुकवर नोंदवला गेला. आतापर्यंत 3 गडी बाद 33. अजूनही बॅटिंगचा जर विचार केला तर 9 चेंडू खेळण्याचे बाकी आहेत. या षटकातले 3 चेंडू त्यानंतर 1 षटक. याच मात्र तगडा फटका अगदी हिंमत दाखवली पण तो चेंडू ज्याने उंची गाठली ती शतक्षक जीवाच्या आकांताने चेंडूपर्यंत पोहोचवते पण तो अगदी चेंडू पुढ्यात पडला आणि त्यानंतर चांगला इथे मात्र धावा घेण्याचा प्रयत्न होतोय. तर या 2 धावांची वाढ आणि धावसंख्या आता पोहोचली ती 35वर 35. आता मग प्रशांत ठाकरे यांना नक्कीच चांगला खेळ करावा लागेल कारण सगळी जबाबदारी त्यांच्यावर असेल. सामन्यातली जी सूत्र त्यांना हाती घ्यावी लागतात आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. आता थांबून चालणार तर मोठे मोठे स्ट्रोक येणं गरजेचं असेल संघाला. यावेळेस काय घडलंय तर स्विच हिटचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद तर मागितले गेले. पंच तटस्थ राहत आहेत. निश्चितच चेंडू बाउन्स झाला होता आणि त्यामुळे नॉट आउट. कारण अपील तर केलं गेलं पण ते अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. त्यामुळे पंचांनी फेटाळून लावलंय. आतापर्यंत 5 चेंडू संपलेत पार्थांचे. षटकातील अंतिम चेंडू बघा हे षटक देखील त्याच्यासाठी खूप योग्य ठरलंय संघाकरता. षटकातील त्यांचा लेफ्ट हँड मारा अंतिम चेंडू. प्रशांत यांनी यावेळेस पाहिलं चेंडू थोडं पुढे सरसावताना अगदी चेंडूला अगदी उचल केली गेली आणि चेंडूला मात्र पुल करताना सक्सेसफुल ब्युटिफुल आणि षटकार येतोय उत्तुंग षटकार. तर समारोप झाला या षटकाचा. शेवटच्या चेंडूवर अगदी हल्ला बोल अटॅक करताना षटक क्रमांक 4 ची सांगता. 4 षटकाचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 41-41. म्हणजे जी गती थोडीशी बागेत थांबत होती ती या षटकात थोडीशी का होईना धावा जास्त आल्यात आणि पार्थांचा कोटा पुढे झाला 2 षटकाचा. तर 4 षटकं संपली. अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी. थोडीशी घाई करा. शेवटचं षटक जे आता राहिलंय बघूया कुठल्या गोलाच्या हाती सोपवलं जाईल. तर
तर या षटकात 13 धावाल्या म्हणजे निश्चितच चांगलं षटक ठरलं ते संघासाठी. त्यानंतर अंतिम षटकामध्ये सुरुवात होती गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केतन वेखंडे. तर वसुरी गावचा पण हा खेळाडू पाहतोय, सकाळी देखील चांगली गोली त्यांनी केली होती. तेच गोलंदाज केतन. पहिला चेंडू थोडासा मात्र फुलटॉस आणि पंचांनी नो बॉल चेक करण्याकरता मात्र इथे अगदी रनआउटसाठी चेक केला जात आहे. हाईट फॅक्टर सुद्धा तपासला जातोय. तर बघूयात काय निर्णय असेल. सुरुवातीला नो बॉल, त्यानंतर अगदी रनआउट स्वरूपात असे कधी 2 निर्णय असतील. तर सध्या डिसिजन पेंडिंग असेल. बघूया आता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं. तर नो बॉल आणि फलंदाज बाद असे दोन्ही आपल्याला डिसिजन इथे मिळालेत. धन्यवाद. अगदी तिसऱ्या पंचाची मदत खूप कामी येते या स्पर्धेतून. त्यामुळे फलंदाज बाद झाल्यात. एक धाव वाढली मात्र निश्चितच नो बॉलची फ्री देखील लागू झाला आणि संघाची धावसंख्या पाहिली तर आता पोहोचते फलकावरती एकंदरीत 42 42 रन. नवीन फलंदाज आकाश येत आहेत मैदानात, आकाश पाटील. तर बघूया फील्डचा चेंडू खेळण्याची एक लांबी संधी त्यांना इथे मात्र नवीन फलंदाजाला. केतन इथे चुकी करून गेलेत या अंतिम षटकामध्ये. पहिल्याच चेंडूवर नो बॉल ठरला आणि नो बॉलचा आता फील्डचा चेंडू. तर आपण पाहिलं तर 4 गडी बाद झाले सगळ्याचे. 4 बाद 41 41 पण लॉस ऑफ 4 विकेट. 42 सॉरी, नुकताच नो बॉल आला आणि त्यानंतर 42 ही धावसंख्या धावफलकावर. तर बघूया फ्रीडचा चेंडू. आकाश पाटील कशा प्रकारे इथे खेळ करतील. अगदी चेंडू पाहत होता त्याबाबत चेंडू अगदी जमीन अलंग कार्पेट चेंडू खेळ गेला. तिथे शतक्षक झेपावत्या चेंडूवर आणि तोपर्यंत मात्र चेंडू फेक करण्यात उशीर झाला. तरी देखील फलंदाज धावची स्वरूपात बाद होताना यश मात्र बॅक टू द पेव्हिलियन. दुसरी धाव घेताना हा अवरत आला होता आणि ऍक्सिडेंट झाला. फलंदाज बाद होताना आपण बघतोय यश. संघाला मात्र यश मिळते आणखी एक विकेट घेण्यामध्ये. तर आतापर्यंत 5 गडी बाद झाले संघाचे. 5 बाद धावसंख्या 43. तर नवीन फलंदाज गेले ते पराग नॉन स्ट्रायकरला. आकाश मात्र सामना करतील. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू अचानक टेकअप घेतला गेला. एसटी बागे जाताना डॉट स्वरूपात चांगली गोलंदाजी. नाईस बॉलिंग केतन. एक चांगली आपण गोलंदाजी सध्या पाहतोय. पहिल्या चेंडूवर त्यांनी नो बॉल टाकला, त्यानंतर मात्र स्वतःला सावरताना एक चांगला मात्र एक खेळपट्टीचा उपयोग करतायत आणि अचूक त्यांनी गोलंदाजी करत असताना 2 चेंडू संपवलेत. अजूनही 4 चेंडू खेळ बाकी आहे. आकाश सारखा तगडा फटकेबाज फलंदाज. पुढच्या चेंडूला देखील अगदी चेंडू टप्प्याटप्प्याने जातोय तिकडे मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि पुन्हा एकदा फंबल. थोडीशी घाई करत आहेत तिथे मला वाटतं निकेत, त्यामुळेच त्याच्या हातून चेंडू सुटला गेलाय. कारण ते तिथल्या क्षेत्रात अतिशय चांगला क्षेत्ररक्षण त्यांनी अगदी सुरुवातीला अगोदर केलं होतं 2 झेल घेताना आणि आता थोडंसं फंबल झाल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा. धावसंख्या 44.
शेवटचं षटक आपण सध्या पाहतोय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी राहिला शिल्लक. तो बॅटिंग करण्याकरता षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र अगदी गोलच्या डोक्यावर मारला फटका. तिकडे शतक्षक त्यांच्या चेंडूला मात्र गुंगारा देत आहे चेंडूला आणि चेंडूला अगदी सरळ त्यांच्या मस्तकाला दस्त देत लाग ऑफ वरून चेंडू सीमा पार चौकार. सुंदर चौकार आलाय. संघाला अगदी गरज आहे धावांची. अशा वेळेस मात्र हा चौकार आला आणि धावसंख्या पोहोचली ती 48 वर 48. बघता बघता 4 चेंडू संपलेत या षटकातून केतन यांचे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे 50 पार होऊ शकते संघासाठी. जे धावगती आहे धावसंख्या जे 50 पर्यंत जाऊ शकेल. तर या षटकातील 5वा चेंडू टाकण्याकरता पुन्हा एकदा केतन वेखंडे राईट आर्म बॉलने सुरुवात करतायत पुढच्या चेंडूला. इथे मात्र अगदी शॉर्ट पिच चेंडूवर एक चांगला बेधडक फटका मारताना अगदी ह्यूज सिक्सर जातोय. उत्तुंग षटकार. अगदी स्लॉट मध्ये चेंडू मिळाला त्याचा पुरेपूर मात्र पटकवताना प्लॉट मध्ये पटवलंय. ते नुकतंच आलेले पराग पाटील यांनी आपला दमखम दाखवलाय. आपल्या खेळातली एक जबरदस्त करिश्माई बॅटिंग दाखवली आहे ती या चेंडूवर. आणि चेंडूला पटवताना मिड विकेट चेंडू करून सीमे पार षटकार आला. त्यामध्ये धावसंख्या बरोबर पोहोचली ती 54 धावा. 54 रन. 5 बाद 54 धावा या षटकातील इनिंग मधला अंतिम चेंडू जो हाताळण्याकरता केतन पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्कवर. बघूया अंतिम चेंडूवर अशाच प्रकारे एखादा मोठा फटका येईल का जेणेकरून धावसंख्या 60 पर्यंत जाऊ शकेल. आजच्या या इनिंग मध्ये एकच चेंडू आपण नोबल पाहिला. अन्यथा आणि चांगली गोलंदाजी केली होती ती गोलंदाजांनी. इथे मात्र थोडीशी दिशा भटकताना आपण पाहतोय. नो बॉल आलाय पंचांकडून. अतिशय जाधव सर आपण पाहतोय या सामन्यासाठी पंच म्हणून काम करताना. आणि एक चांगली पंचगिरी आपण आज दिवसभरात या तिन्ही पंचांची पाहतोय. हसमुख असतील किंवा अतिशय असतील किंवा इथे आपण पाहतोय सध्या मनोज दळवी असतील. प्रत्येकाची भूमिका चांगली स्पष्ट इथे पाहायला मिळाली. चांगलं नेतृत्व या स्पर्धेचं आपण सध्या पाहतोय. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब करत असताना त्यांना साथ मिळते सर्व पंचांची. आणि पुढच्या चेंडूवर एक चांगला फटका. इथे मात्र फटका लगेच फसलाय का बघूयात. मात्र चेंडू हवेत असताना चेंडू सुटला गेला आणि त्याचा फायदा घेत फलंदाज त्यावर दुसरी धाव घेताना धाव बाद. आकाश मात्र बाद झालेत आणि इथे इनिंगचा देखील खेळ संपला गेला. अशा प्रकारे 5 षटकं संपताना अंतिम चेंडू जी धावली आणि ती धावसंख्या जर ऍड केली तर धावसंख्या पोहोचली आहे ती धावफलकावर 56 धावा. म्हणजे विजयासाठी 57 धावांचं लक्ष असेल. ते प्रतिस्पर्धी संघाला विजय करतात 30 चेंडूमध्ये 57 धावा. तर आपण टॉस करता बोलतोय. पुढच्या 2 संघांना बोलवते लगेचच आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. त्यात आपल्याला वेळ खूप कमी आहे. आजच्या सकाळच्या सत्रात बराचसा वेळ गेला आणि त्यानंतर जी टॉससाठी पण 2 संघ असतील डीएम एंटरप्राइजेस आणि शिवतेज वॉरियर्स. चला दोन्ही संघाचे कॅप्टन बिना विलंब टॉस बॉक्समध्ये यावं. डीएम एंटरप्राइजेस आणि शिवतेज वॉरियर्स. तर एकंदरीत 56 धावा फलक लावल्यात. 57 धावा करायच्या विजया करता. सध्या आपण जो सामना पाहतोय ओकेटी टायगर्स संजयजी पाटील कोंडले त्याचबरोबर पंकज पस्टे डोंगस्ते आणि निलेश पाटील डाकिवली या त्रिमूर्तीचा हा संघ आपण ओकेटी टायगर संघ पाहतोय. त्यांच्या विपक्षात सध्या मात्र मैदानात जी लढत पाहायला मिळते शिवके धुरंदर. चला दोन्ही कॅप्टन या लवकरात लवकर. ते शिवके धुरंदर असं म्हटलं तर केतन पाटील यांचा हा संघ आहे. सरस्व गावचा पण हे व्यक्तिमत्व पाहतोय. त्यांच्याच मालकीचा संघ शिवके धुरंदर ज्यांची नुकतीच इथे चांगल्यापैकी बॅटिंग पाहिली मिळाली. बॅटिंग करताना धावा फलकावल्या त्या 56 आणि त्या विजयासाठी लक्ष दिलं गेलंय ते प्रतिस्पर्धी संघासाठी 57 धावांचं. तर आपण टॉस करता पुन्हा एकदा निमंत्रित करूयात शिवतेज वॉरियर्स आणि त्याच्यासोबत निश्चितच आपण पाहतो की समोरचा संघ असेल तो डीएम एंटरप्राइजेस. डीएम एंटरप्राइजेस विपक्षात शिवतेज वॉरियर्स. डीएम एंटरप्राइजेस म्हटलं की आपल्याला अल्मान दीपेन मोकाशी यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो या स्पर्धेतून स्वतः संघ मालक दीपेन मोकाशी जी लढत पुढची पाहायला मिळेल. लगेच टॉस करता दोन्ही कॅप्टन. चला विलंब टॉस बॉक्स मध्ये आणि बॅट्समन पाठवा. चला आता वेळ अजिबात घालू नका.
चला टॉस करण्याकरता दोन्ही कॅप्टन चला लवकरात विनाविलंब वेळ घालू नका. डीएम एंटरप्राइजेस आणि शिवतेज वॉरियर्स. तर एकंदरीत 57 धावांचं लक्ष घेत आता मैदानात दोन सलामीवीर आपण बघतो मैदानात येताना. अनिकेत पाटील आणि त्याचबरोबर आपण बघतोय पार्थ शेलार. ही दोन फलंदाज मैदानात दाखल झालेत. आघाडीचे दोन शूरवीर आपण बघतोय सलामी देताना. पार्थ स्ट्राईकला असतील डावखुऱ्याचा फलंदाज ज्याची डावखुरी आपण फलंदाजी गोलंदाजी पाहिली होती मग अशी चांगली गोली करताना सगळं त्यांनी चांगल्यापैकी खेळ दाखवला. आणि आता एक निव्वळ फलंदाज म्हणून त्याची कामगिरी करायची आहे सामन्यातून ती अनिकेत यांच्या साथीला. तर पहिल्या षटकाला जी सुरुवात प्रशांत ठाकरे स्वतः मात्र आपण पाहिलं तर पेशाने इंजिनियर आहेत परंतु क्रिकेटमध्ये देखील त्यांनी खूप आपली चांगली कारकीर्द घडवली आहे आणि कित्येक वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी असताना मात्र सुरुवात होईल ती या नवीन पहिल्या षटकाला. पावरप्लेच्या षटकाला सुरुवात होताना पहिला चेंडू एकंदरीत टार्गेट चे 57 धावांचं आहे 57. चला अगदी 2:13 झालेत. सामन्याला सुरुवात जी होते ज्याला एक कॅप्टन इथे उपस्थित झालेत त्याला लगेच समोरचा कॅप्टन इथे यायचं आहे. डीएम एंटरप्राइजेस चला आपल्या कॅप्टनला पाठवून द्या. तर पहिल्या चेंडूला एक धाव आली त्यानंतर शुभम मात्र पुढच्या चेंडूवर क्लीन बोल्ड. बघा अगदी बघता बघता पण पाहिलं असेल की चेंडूवर बॅट आणण्या अगोदरच अगदी दोन पॅड बदला आणि बॅट मधून चेंडू सरळ थेट गेला तो स्टंपवर. आणि एक महत्वाचा फलंदाज अगदी बिग ब्लो म्हणता येईल सर्वात मोठा फलंदाज पडतो या सामन्यातला मॅच विनर खेळाडू ज्यालाच मात्र इथे टार्गेट करताना प्रशांत खूप मोठी विकेट मिळवली संघासाठी. अतिशय जबरदस्त मोठा अडसर दूर केला या चेंडूवर तो अनिकेत पाटील यांचा जो मागच्या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त खेळ करून मॅन ऑफ द मॅच पटकवली त्याच खेळाडूला इथे टार्गेट केलं गेला ती या सामन्यामध्ये. बघा अपयश निश्चितच संघाला पाहायला मिळते कारण महत्वाची विकेट गेल्यानंतर संघावर दबाव आलाय मोठा प्रेशर आला म्हणावं गेल. चला डीएम एंटरप्राइजेस संघाचे कॅप्टन चला लवकरात लवकर टॉस करण्याकरता तुम्हाला हा शेवटचा पुकार असेल अन्यथा तुम्हाला पेनल्टी लागेल लक्षात घ्या. कारण आपण अगदी साध्या भाषेत सांगतो आपल्याला की लवकरात लवकर यापूर्वी इथे अगदी समोरचा प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन उपस्थित आहे शिवतेज वॉरियर संघ जो आपल्यासाठी 2 हात करण्यासाठी सज्ज झालेला कॅप्टन. सुरुवातीला टॉस केलं जाईल तर एक चांगली विकेट प्रशांत यांनी मिळवली संघासाठी. आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात अनिकेत बाद झाल्यानंतर सागर दिनकर यांच्यावर जबरदस्त नक्कीच वाढली गेली आहे. तर सागर मला आठवते मागच्या अगदी 2 वर्षापूर्वी पहिली जेव्हा आपण पहिली कुलबी लीग सुरू झाली त्यावेळेस सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेले खेळ होते आणि याच मैदानात एक अतिशय मैदान गाजवलं होतं आपल्या बॅटिंगने. ते सागर दिनकर इथे मात्र सुरुवात करतायत या षटकातील पुढच्या चेंडूला. मात्र अगदी चांगल्यापैकी चेंडू हाताळताना आपण पाहतो की थोडंसं प्रेशर बनवलंय ते गोलंदाज प्रशांत यांनी आणि त्यामुळे आतापर्यंत 3 चेंडू संपताना एक महत्वाची विकेट आली. एक गडी बाद एक अनिकेत बाद झाले होते. त्यानंतर हा दबाव कमी करण्यासाठी बघूयात पार्थ आणि सागर यांना एक मोठी भागीदारी करावी लागेल. ही भागीदारी सगळ्यासाठी खूप महत्वाची ठरणार. एक धावांचा मोठा पल्ला गाठायचा आहे 57 धावांचा. याचा अगदी पायात पडलेल्या चेंडूला चांगल्यापैकी स्ट्रेवर केला जात आहे. तिकडे शतक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि सहजतेने चेंडूला स्टॉप केलं गेलं आहे. ते बाउंड्री बसून तोपर्यंत तर या 2 धावा आल्यात आणि 2 धावांनी आपलं वैयक्तिक सुरुवात करतायत ते सागर. संघाची धावसंख्या त्यामुळे पोहोचते ती पहिल्या 4 चेंडू समाप्तीनंतर 3 धावा. पॉवर प्ले मध्ये अगदी अतिशय पॉवरफुल गोलंदाजी सध्या करत असताना प्रशांत यावेळेस मात्र चेंडूला अगदी ऑनसाइडला ड्राईव्ह केला गेला. तिथे शतक चेंडू अडत तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव. याच एकेरी धावेने संघाची आता धावसंख्या पोहोचली फलकावर ती मात्र 4. डीएम एंटरप्राइजेस कर्णधार
आपल्याला वारंवार पुकार करून सुद्धा आपण येत नाही टॉस करण्यासाठी. समोरचा कर्णधार आलेला आहे समोरच्या संघाचा, लवकरात लवकर या. तर कांतीपूर्ण विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत सामन्याचा, तर कृपया थोडंसं आपण खाली यावं. आणि इथे मात्र घोटनाट एक तमाशा देख असा सुंदर फटका मारताना पार्थ यांचा एक बेहतरीन फटका, चेंडू गेला तो स्क्वेअर लेगवरून सीमा पार चौकार, सुंदर चौकार. इथे षटक पार्थ यांचं आपण पाहतो की दुसरा चौकार आला तर षटक संपलं गेलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या पहिली तर 57 धावांचा पटला करताना 8 धावा म्हणजे धावफलकर जोडल्या गेल्या. एक गळ्याच्या नुकसानीनंतर धावसंख्या 8. अतिशय दर्जेदार आपण ही स्पर्धा पाहतोय. अर्थातच कुणबी क्रिकेट लीगचं हे पर्व तिसरं पाहायला मिळतंय आणि निश्चितच धीरज काटोळे सुद्धा उपस्थित झालेत. आमचे एक चांगले कॉमेंटेटर सध्याच्या स्थितीत आपण असेल तर आज खेळाडू म्हणून देखील खेळत आहेत. आज आपल्याला संधी त्यांना देऊ आपण एक समालोचन करण्याची. ज्यावेळेस त्यांचा सामना नसेल त्यावेळेस ते आपल्याला नक्कीच या स्पर्धेचं धावतं ऐकवतील. कारण मागच्या वर्षी देखील आपण पाहिजे असेल कुणबी लीगसाठी त्याचं सुंदर समालोचन आपण ऐकलं होतं. आणि या दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपला, त्यानंतर नवीन षटकाला सुरुवात करण्याकरता इथे मात्र टॉस आपण करूयात. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित झाले, टॉस झाला आणि टॉसचा निकाल आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. कुठल्या संघाने टॉस जिंकला गेला? शिवतेज टायगर संघ आपण होतोय, शिवतेज वॉरियर सॉरी, त्या संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला गेला. एक धाडसी निर्णय ते घेत आहेत ते या सामन्यामधून त्यांचे कॅप्टन. तर सध्या आपण जाऊया आता दुसऱ्या षटकाकडे, जिथे षटकाला सुरुवात आहे अमोल यांची. पहिला चेंडू क्लासिकल पटकावण्याचा प्रयत्न, चेंडू थोडं हवेत राहताना तिथे क्षेत्ररक्षकांची निवड केली गेली आणि भूषण मेजरेच्या हातात एक सोपा छल देऊन बसल्यात फलंदाज. तर विकेट क्रमांक 2 परतीच्या प्रवासाला महत्वाचे आपण विकेट पाहतोय. इथे ते बाद झालेत फलंदाज ते सागर दिनकर, ज्यांच्यावर संघाला पूर्ण भरोसा होता, पूर्ण विश्वास होता, दारोमदार होती या खेळाडूवर. त्याच फलंदाजाने टार्गेट करताना अगदी चांगल्या चेंडूवर बाद केलाय ते अमोल गोतर्णेने आणि संघाला मात्र दुसरा विकेट सहन करावं लागते, आपली विकेट गमवावी लागते. तर आतापर्यंत 2 गडी बाद, धावसंख्या केवळ 8 लागले फलकावर. 57 धावांचं टार्गेट आहे विजयाकरता. नवीन फलंदाज मैदानात आपण होत आहे, जयनयन पाटील येत आहेत. नारे गावाला बिलॉंग करणारा अगदी हा खेळाडू अगदी कित्येक वर्ष सातत्याने अगदी संघासाठी खूप भरीव कामगिरी करून गेलेत आणि आज मात्र 40+ चे खेळाडू म्हणून मैदानात उतरलेत संघाकरता. ते 4थ्या क्रमांकावर, कारण आपल्या स्पर्धेचा नियमच आहे की 1 ते 4 क्रमांकापर्यंत आपण 40+ चा खेळाडू मैदानात बॅटिंगसाठी पाठवायचा असतो. तर आता साथ देतील आपल्या सहकार्याला, अर्थातच पार्थ शेलार यांना. आतापर्यंत 2 गडी बाद 8 अशी सध्याची स्थिती आहे संघाची. तर या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अमोल गोतर्णे. एक मोठा प्रवास अमोल यांचा पण पाहिला, सातत्याने चांगली कामगिरी नेहमीच चांगली केली त्याने संघाकरता आणि आता देखील एक विकेट प्राप्त करताना पहिल्या चेंडूवर एक मोठा फलंदाज त्यांनी बाद केला सागर यांना बाद करून. इथे मात्र काय घडले तर पंचांनी नो बॉल गोच केला, अगदी बिमर पाहिला आपण खूप उंचीने आणि त्यामुळे सुरुवात होती ती नो बॉलने प्लस फ्री हिट असेल, त्यामुळे धावसंख्या पाहिली तर 1 ने वाढताना पोहोचले 9 वर. तर अनिकेत हा भरोशाचा फलंदाज नंतर सागर दिनकर देखील बाद झाले, म्हणजे 2 भरोशाचे फलंदाज माघारी परतलेत तंबूमध्ये. तर बघूया फ्री हिटचा हा चेंडू आहे, नाही एक चांगली संधी आहे पटकावण्याची, परंतु यावेळी चेंडू अगदी जमीन लगत मारलेला फटका निघाला तो मैदान क्षेत्रामध्ये. त्या दरम्यान 1 धाव, याच एकेरी धावेने फ्री हिटचा फायदा तेवढासा मिळाला नाही, परंतु 1 धावेने आपलं वैयक्तिक खातं करत आहेत नयन आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती डबल फिगरमध्ये 10 वर. जे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा आपण नेहमी जर्सी क्रमांक पाहिला 10 क्रमांकाचा, ती जर्सीची आठवण, त्या खेळाडूची आठवण आपण पाहतोय. कारण क्रिकेटची देवता म्हणून भारतरत्न सचिन तेंडुलकरांना नेहमीच सन्मान दिला गेला भारतीय पाठीराख्यांनी किंवा संपूर्ण क्रिकेट शौकीकांनी. परंतु या दरम्यान फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस होत आहेत, जरा घाई करा, बराचसा वेळ या फिल्डिंगमध्ये देखील जातोय. एक चेंडू टाकल्यानंतर आपण फिल्डिंगमध्ये सातत्याने बदला होतो, कारण डावकरी आता फलंदाज असेल तो स्ट्राईकवर पार्थ शेलार, ज्यांनी आतापर्यंत एक चौका टोकताना 5 धावांची इनिंग साकारतायत आणि आता तोंड देतील पुढच्या चेंडूला. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अमोल गोतर्णे आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड विकेट पुढच्या चेंडूला अगदी हलकेसं पुश केलं गेलं किंवा दिशा भरली आणि लगेच एक सिंगल धाव. या एक धाव तेवढ्याच म्हणजे त्याचबरोबर मोठे पटके सुद्धा तेवढेच आवश्यक असतील 57 धावा करण्याकरता.
परंतु सध्या क्रमांक आपण दुसरं षटक जे पाहतोय गोलंदाजी मार्कवर अमोल यांचं की ज्या षटकातून चांगली गोली त्यांनी आतापर्यंत करण्याचा प्रयत्न केलाय. सुरुवातीला विकेट आली त्यानंतर नो बॉल टाकला आणि आता पुन्हा एकदा चांगली गोली करतायत. तर सामना करतील यावेळेस उजव्या हाताचा फलंदाज नयन पाटील. एक शक्तिशाली हा फलंदाज आहे. बॅटिंग स्टान्सवर असताना पुढचा चेंडू अगदी पटवण्याचा प्रयत्न चेंडू बॅटची वरची कडे गेला होता तो थर्ड मॅन रिझल्टला आणि त्यावर फलंदाजांनी कॉलिंग मिळवलं दुसऱ्या धावेचा आणि 2 धावे घेत असताना त्यांनी पूर्ण केल्या गेल्यात. पार्थ्याने देखील त्यांना चांगली साथ दिली आहे ती या चेंडूवर. त्यामुळे 2 धावा घेणं शक्य झालं आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली. ती धाव फलकावर 2 बाद 13 धावा 13 पर लॉस ऑफ 2 विकेट. तर आज बराच उशिराने सामने आपण पाहतोय सध्या चालतायत कारण जो वेळ दिला होता प्रत्येक संघाला की 25 मिनिटात 5 षटकं उरकायची परंतु बऱ्याचसा जास्तीचा वेळ घेत आहेत आणि त्यामुळे आजचे सामने लांबत चाललेत. आज शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचे 10 सामन्यांचं. इथे मात्र एक चांगला फटका चेंडू खेचला असं म्हणावा गेला. जो ऑफस्टिकला चेंडू होता त्यावर मात्र ऑन साईडला फटकवताना त्यावर फलंदाजांनी चेंडूवर सहजतेने 1 धाव मिळवली. नुकतीच धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 वर 14. तर फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय बदल करावे लागतात कारण डावकुरा उजवा हे कॉम्बिनेशन अजून एक चेंडू दाखल बाकी आहे. तो या षटकातला 5 चेंडू खेळ संपला गेलाय. ते या षटकातून अमोल गोतराणेंचे. तर राजेश गोतराणे सुद्धा येत आहेत आपला अल्पावर आटपून पुन्हा एकदा आपल्या स्कोरिंग मॅजिकल फिंगर म्हटलं जातं त्यांना. अतिशय आपल्या बोटातले एक चांगल्यापैकी स्कोरिंग करत असतात. इथे मात्र अगदी उलटा पुलटा फटका म्हणता येईल स्विच हेडचा फटका प्रयत्न होता आणि चेंडूला अगदी शॉर्ट थर्ड मॅनला अडवला जात आहे तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव. तर षटक क्रमांक 2 ची सांगता झाली. 2 षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावांचा पडला करताना आतापर्यंत धावसंख्या पोहोचले फलकावरती केवळ 15 धावा. तर चाललेली लढत सध्या आपण पाहतोय ओकेटी टायगर वर्सेस शिवके धुरंधर या संघामधली. एका बाजूला आपण पाहतोय केतन पाटील यांचा हा संघ शिवके धुरंधर. तर ओकेटी टायगर संघ सध्या झुंज देतोय मैदानातून. ज्या संघाचे देखील आपण पॅकर्स जर पाहिले तर निश्चितच त्यांनी देखील चांगल्यापैकी या स्पर्धेत आपला संघ सहभाग करून घेतलाय. ते संजयजी पाटील पंकजजी पष्टे आणि निलेश पाटील यांचा संघ. ही त्रिमूर्ती मात्र या संघाला लाभली आहे संघ मालक म्हणून. आणि त्यानंतर नवीन षटकाला सुरुवात इथे करण्यासाठी भूषण मेजर अर्थातच भूषण पाटील. तर थोडीशी स्पीड झाला पाहिजे. गेम खूप प्रत्येक षटकामध्ये वेळ जातोय आणि ह्या वेळ आपल्यासाठी परवडणार नसेल. आजच्या दिवसाचा विचार केला तर आजचा दुसरा दिवस आहे कुणबी क्रिकेट लीगचा. 3रं पर्व पाहतोय सातत्याने 3ऱ्या पर्वामध्ये 3ऱ्या वर्षामध्ये होणे स्पर्धेचं पदार्पण. आणि गेल्या वर्षीपासून अगदी विक्रमगड तालुक्यात देखील सहभागी करून घेतले या स्पर्धेत. विक्रमगड तालुका आणि वाडा तालुका अशी मैत्रीची लढत सध्या आपण पाहतोय. 2 तालुक्यातले संघातले खेळाडू आहेत आणि पुढच्या चेंडूवर फलंदाजांना मात्र बाद करताना विकेट मिळवले ती मेजर भूषण यांनी. पहिल्या चेंडूवर मोठा फलंदाज इथे माघारी परततोय संघाचा. आणखी एक बेहतरीन फटकाबाज फलंदाज मात्र बाद होताना पार्थ बाद झालेत आणि 3 गडी बाद. सध्याची स्थिती जर पाहिली तर 3 बाद केवळ 15 धावा. अतिशय बिकट परिस्थितीतून संघाला मात्र आता वावरावं लागतंय. ह्या सामन्यामध्ये थोडंसं बॅकफुटला सुरुवातीला पाठवलं जिथे फलंदाज अनिकेत पाटील बाद झाले आणि त्यानंतर संघाची मात्र अगदी विकेटवर पद्धत चालू झाली. त्यानंतर सागर दिनकर बाद झाले. आता मात्र पार्थ शेलार बाद झालेत. असे 3 फटकेबाज फलंदाज बाद होताना संघ आता अडचणीत आलेला. त्यातून आता मैदानात बघू कुठला खेळाडू सावरेल संघाला. तर नवीन फलंदाज उमेश पष्टे ज्यांचं मैदानात आगमन होत आहे 5व्या क्रमांकावर. तर बघूयात उमेश यांच्याकडे देखील ती क्षमता आहे चांगल्यापैकी सिद्ध करण्याची. तर ती सिद्धता त्यांना करावी लागेल. ती क्षमता आपल्याला दाखवावी लागेल संघाकरता कारण कित्येक वर्ष आपण पाहिलं असेल सकाळी उल्लेख सुद्धा झाला होता त्यांचा. कुणाल यांनी केला होता की अगदी सध्या परदेशात असतात परंतु क्रिकेट जेव्हा असतं त्यावेळेस गावचं किंवा आपल्या तालुका लेवलचं तेव्हा ते क्रिकेट खेळण्यासाठी निश्चित सुट्टी घेऊन इथे असतात. आणि यंदा देखील आपण पाहतो की सुट्टीचा फायदा ते आपल्या या क्रिकेटसाठी देत आहेत आपल्या संघासाठी देत आहेत. ते उमेश पष्टे जे मात्र आता नव्याने पुन्हा एकदा गाड घेताना सुरुवात करतील. मेजर भूषण यांचा पुढचा चेंडू खेळण्याकरता. पहिल्या चेंडूवर विकेट आली होती त्यानंतर षटकातील दुसरा चेंडू. इथे मात्र बॅटची एज आणि टेकन होताना चेंडू सुटला हातातून परंतु दरम्यान एक लाईफ मिळालं जीवदान लाभला. ते उमेशानं या जीवदानाचा लाभ घेताना 1 धाव पूर्ण केली आहे. ते आपल्या वैयक्तिक खेळमधून आपलं वैयक्तिक खातं उघडलं. संघाची धावसंख्या त्यामुळे पोहोचले 16 वर. 57 धावा करायचे म्हणजे अजूनही 41 धावांची गरज आहे विजयाकरता. इथून पाहिलं तर 16 चेंडूचा खेळ बाकी आहे सामन्यातला. 16 चेंडूत 41 धावा असं हे समीकरण असेल विजयाकरता.
तर ही गणित आम्हाला मनात ठेवावी लागतात, त्याप्रमाणे प्रत्यक्षात मैदानात तसं प्रदर्शन करावं लागतं. इथे मात्र दांडी गोल फलंदाज बाद होत आहेत. फर्निचर उद्ध्वस्त करताना आणखी एक विकेटचं पतन आपण या षटकात पाहतोय की 2 गडी बाद केल्यात भूषण मेजर यांनी. अप्रतिम गोलंदाजी, अगदी जबरदस्त ही मारा करत असताना अगदी लेग स्टिकवर निशाणा बनवला होता आणि मिडल स्टिक आणि लेग स्टिक घेऊन जाताना फलंदाज लेग स्टिकवर त्रिफाचित करताना नयन पाटील बॅक टू द पॅव्हलियन. आणखी एक विकेटचं पतन, 4था गडी बाद. संघाच्या अडचणी वाढत चालल्यात. प्रत्येक विकेट जेव्हा मैदानातून जाते त्यावेळेस दबाव आणि दबाव पाहायला मिळतो, कारण धावांचा जो ओघ आहे तो काही वेळ येत नाहीये. त्याबद्दल विकेट मात्र चालल्यात मैदानातून आणि याचं कारण म्हणजे डिसिप्लिन मारा आपण पाहतोय. प्रत्येक गोलंदाज आपली जबाबदारपूर्वक गोलंदाजी करतोय आणि तेव्हा सगळं हे चांगलं यश मिळालं आतापर्यंत 4 गडी बाद करण्यामध्ये. त्यामध्ये 2 फलंदाज त्यांनी बाद केलेत मेजर भूषण यांनी या षटकातून. अनुक्रमे पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, आता नुकतंच तिसऱ्या चेंडूवर एक गडी बाद केला, म्हणजे 2 विकेट घेतल्यात. केवळ 1 धाव देताना 3 चेंडूमध्ये अतिशय सुंदर परफॉर्मन्स, सुंदर गुड लाईन गोलंदाजी जी सध्या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते प्रेक्षक वर्गाला. प्रेक्षक देखील अगदी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद देत आहेत. अनेक प्रेक्षक वर्ग सावली क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घर बसल्या आपण घेताना पाहतोय, कारण मानाची सन्मानाची ट्रॉफी अर्थातच कुणबी क्रिकेट लीग. पुढचा चेंडू फटला, नक्की चेंडू हवेत राहिला, उडाला आणि क्षेत्ररक्षक एष्टी मागून आकाश पाडील एक चांगला झेल टिपताना फलंदाज माघारी परतील. आणखी एक विकेटचं पतन या षटकामधून. तिसरा गडी बाद केलाय. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. 4 चेंडूमध्ये 3 गडी बाद करून भूषण आपला कमालीची गोलंदाजी दाखवतायत ती या संघाला आणि बरोबर सर्व प्रेक्षकांना, कारण विकेट एक एक फलंदाज येतोय, हजेरीला तो आणि जातोय. एवढंच कार्य सध्या संघाचा पाहायला मिळतं. आणि त्यानंतर ऋषभ पाटील नवीन फलंदाज. तर 5वा गडी बाद झालाय. निम्म्या संघ तुंबमध्ये परतलाय आणि 5 गडी बाद होताना संघाची धावसंख्या अवघी फलकावर थांबली आहे. ती केवळ 16 धावा. तर संघाच्या अडचणी ह्या वाढत चाललेल्या, कारण या षटकात आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण होत आहे. सर्वोत्तम कारनामा करतायत सध्या ते मेजर भूषण. 4 चेंडूत 3 गडी बाद करून किमिया साधली आहे. या षटकातील पुढचा चेंडू, याच मात्र चेंडू अगदी चांगल्यापैकी कट केला गेलाय. तो या दरम्यान ऋषभ यांनी खातं उघडलं आपलं वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या नेली ती फलकावर 17 वर 17. 5 बाद 17 धावा. 57 धावांचं टार्गेट असताना आपण अजूनही 40 धावांची गरज आहे विजया करता. तर या षटकातला अंतिम चेंडू, इथून पहिला तर 13 चेंडू खेळ बाकी राहिला. 13 चेंडूत करायचे 40 धावा. इथे मात्र बॅट चेंज घेऊन चेंडू गेला होता स्लिपला आणि त्या दरम्यान तो फलंदाजांनी लगेच एक सिंगल धाव मिळवली. याच एकेरी धावेनंतर षटकाचा देखील खेळ संपला गेलाय. अशा प्रकारे पाहिलं तर धावसंख्या पोहोचले फलकावरती 18 धावा. आता मात्र 39 धावा करायच्या उर्वरित 2 षटकामध्ये, म्हणजे येणारी 12 चेंडू बाकी असतील. 12 चेंडूत 39 धावा. ही गती पाहिली तर 19.50 अशी सरासरी राखायची सामन्यात येईल. चला काही करा, आपल्याला अगदी बरेच अजून पुढे सामने खेळायचे थोडे आणि त्यानंतर नवीन षटकात सुरुवात. तर पाहूयात कुठला गोलंदाज पुन्हा एकदा वापरला जातोय, कारण आतापर्यंत प्रत्येक गोलंदाज एक एक षटक हाताळले आणि पुन्हा एकदा जबाबदारी दिली गेली आहे ती गोलंदाज अमोल यांच्यावर. अमोल गोतारणे यांनी मागच्या षटकात चांगली कामगिरी संघासाठी उपयुक्त इनिंग मध्ये आपली गोलंदाजी केली होती आणि त्याच्यावर पुन्हा एकदा भरोसा ठेवला जातोय तो संघ नायकांनी. चला पाणी लगेचच आपण ड्रिंक संपवा. तर इथून जर पाहिलं तर आता लक्ष असेल विजया करता ते 12 चेंडूमध्ये 39 धावांचं. बघूया ही जोडी मैदानात जी आता सध्या आपण पाहतोय, एका बाजूला ऋषभ पाटील आहेत, त्याच्या बाजूला साथ देणारे मात्र उमेश पष्टे, असे 2 धडाकेबाज फलंदाज आहेत मैदानात. कधी सामन्याचं चित्र बदलू शकतात, परंतु सध्याची परिस्थिती जर पाहिली तर निश्चितच तेवढीशी संघासाठी योग्य नसेल, कारण एका बाजूला पाहिलं तर प्रेशर थोडंसं आहेच संघावर, नाही म्हटलं तरी बॅटिंग करणार संघावर. इथे मात्र उमेशने पहिला चेंडू अगदी चांगला स्ट्रोक मारला गेलाय की ज्यावर फलंदाज एक धाव तर घेत आहेत. थोडंसं पंप झालं होतं तिथून विनोद पाटील यांच्या मार्फत. तोपर्यंत मात्र 1 धाव जी मिळाली संघाला आणि 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती धावपटलावर आतापर्यंत आतापर्यंत 19 धावा. तर 57 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे अजूनही निश्चित 38 धावांची गरज.
इथे मात्र ऋषभाचा एका चांगला फटका, अगदी चेंडूची चांगली निवड करताना चेंडूला अगदी पाठवतायत ओर दी रोप सीमे पलीकडे, दॅट इज सिक्सर. अतिशय आकाशाला गवस निघाला षटकार पाहायला मिळतो त्याच्या बॅटमधून, उशिरा का होईना पण तो एक जबरदस्त स्ट्रोक फटका मारला गेला. तो षटकार करता 6 धावांची वाढ होती आहे. या दरम्यान अजूनही पाहिलं तर 32 धावांची आवश्यकता आहे संघाला. येणारे 10 चेंडू बाकी आहेत, 10 चेंडू 32 धावा हे समीकरण राहिले विजयासाठी आणि अशा प्रकारची फटकेबाजी करत राहावी लागेल संघाला. तर अमोल यांचा पुढचा चेंडू, इथे मात्र अगदी लास्ट मोमेंटला चेंडू बघितलं थोडंसं बाहेर पडतो, त्यावर चेंडूला केवळ दिशा भरली आणि त्यावर फलंदाज जोखीम घेत आहेत. दुसऱ्या धावेची दुसरी धाव देखील कंप्लीट करतायत फलंदाज ऋषभ. त्यामुळेच धावसंख्या पोहोचते ती धावफलकावर ती 27. म्हणजे आता गरज आहे संघाला ती विजय करता अजूनही 30 धावांची. शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत, सामन्यातले 9 चेंडू 30 धावा असं हे समीकरण. सध्या ऋषभ जोपर्यंत मैदानात स्ट्राईकवर आहेत, नक्कीच धावाचा सिलसिला कायम राहील की त्याच्याकडे ती क्षमता आहे मोठे मोठे षटकार ठोकण्याची, ते त्यांना सिद्ध करावं लागेल. इथे मात्र अगदी कटर चेंडू पाहायला मिळाला, टप्पापर्यंत चेंडू बराचसा फिरक घेऊन येलो होता अष्टी मागे. डॉट स्वरूपात अगदी हुशारीने गोळी करतायत. तर खूप मोठा प्रवास, खूप मोठा अनुभव पाठीशी असताना आपण पाहतोय अमोल यांच्या गोलंदाजीमध्ये विविधता पाहायला मिळते आहे. कारण एजीएस संघासाठी देखील त्यांनी कित्येक वर्ष आपली चांगली कामगिरी केली होती. पूर्वी एजीएस संघ म्हणजे अगदी सर्वोत्तम संघ गणला जात आपल्या तालुक्यातला. त्या अगोदर केबीजी संघ देखील होता आपण पाहिलं असेल काही वर्षापूर्वी. एक दादा संघ म्हणून बारबो दरम्यानला पुढचा चेंडू थोडासा दिशा भटकताना पाहायला मिळाला. टप्पापर्यंत चेंडू बराचसा बाहेर निघाला डाव्या एसटीच्या आणि पंच आपण पाहतोय अतिशय सरांनी मात्र इथे वाईट घोषित केले चेंडूला, त्यामुळे एक्स्ट्रा धावेची भर पडली आणि धावसंख्या पोहोचते फलकावरती. चला घाई करा. तर धावसंख्या 28. चला थोडीशी घाई करा. या षटकातील पुढचा चेंडू, इथे मात्र अगदी पुन्हा एकदा चांगल्यापैकी चेंडूला स्ट्रोक मारला गेला. तिथे षटक सतर्क होती, चांगल्या चेंडूला स्टॉप केला गेलाय आणि फेक येईपर्यंत अगदी बघूया तिथे काय घडेल. ऋषभ मात्र धाव घेण्यासाठी पुढे सरसावले होते आणि अशा वेळेस इथे मात्र उमेश बाद. चला पंचांवर प्रेशर नको, पंच जे निर्णय देते आपल्याला मान्य करावा लागेल. पंच मात्र अगदी पूर्ण अगदी लक्ष ठेवून होते. बघा बॅटिंग संघाने इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. धावबादचा निर्णय होता तो. हा ते चेक केलं ते बघूया. बॅट जेव्हा आतमध्ये येत होती तो स्टंपला चेंडू लागला की नाही हे तपासलं जात आहे सुरुवातीला आणि क्रॉस झाले का ते सुद्धा चेक केलं जात आहे. कुठला फलंदाज जर बाद झाला तर कुठला असेल ते देखील इथे स्पष्ट होईल. बघा एक चांगली सुविधा आपण पाहतोय सध्या इथे सावली क्रीच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांकडे मात्र हा निर्णय गेलाय. चला थोडस निर्णय जरा लवकर येऊ देत, कारण आपल्याला खूप वेळ जातो प्रत्येक सामन्यामध्ये. तर बघा फलंदाज तर बाद झालेत, परंतु इकडनं धावणारा फलंदाज बाद झालाय, त्यामुळे पण पाहतोय ऋषभ बाद झालेत. तेव्हा जेव्हा आपण इथे निर्णय सांगला जाईल तोपर्यंत आपण सर्वांनी लक्ष ठेवा. तर या दरम्यान एक महत्वाची विकेट मात्र ऋषभ पाटील बाद झालेत संघाकडून आणि संघाचा हा 6वा गडी बाद. नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना दिशांत 8व्या क्रमांकाचा फलंदाज पाहतोय, म्हणजे कधी 6 गडी बाद झालेत संघाचे. 6 बाद 29, 57 धावा करायच्या आहेत सामन्यामध्ये आणि आता 29 धावा फलकावं लागल्यात. म्हणजे संघ खूपच मागे पडलाय तो सामन्यातून. अमोल
या षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू अगदी खाली क्षेत्रामध्ये पडताना फलंदाज तिकडे पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, तोपर्यंत एक धाव जी जमा केली. त्यानंतर धावसंख्या पोहोचली ती 30 वर 30 रन. तर इथे षटक क्रमांक 4 चे देखील सांगता झाले. 4 षटकाचा खेळ संपला. आता अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि अंतिम षटकामध्ये आता पाहिलं तर आता 27 धावांची गरज. 27 रन रिक्वायर रन, जस्ट रिमेनिंग 6 बॉल. 6 चेंडू 27 धावाचा. लगेच नवीन बॉलर मैदानात दाखल करायचा आहे बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचं षटक आपण पाहतोय. तर अंतिम षटकाकरता मात्र अगदी लिजंड क्रिकेटर 40+ खेळाडू आपण होते. गुरुनाथ मोकाशी, मॅन फ्रॉम कोनसई. सातत्याने दर्जेदार गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज आहे, डावखुऱ्या प्रभावी मारा करणारा. आणि चला आता प्रॅक्टिस करू नका, लगेचच सुरुवात करावी या नवीन अंतिम षटकाला. इथून मात्र अगदी प्रवास खडतर झाला संघाचा, कारण आता 27 धावांची गरज. 57 धावा करायच्या होत्या. त्यामध्ये आतापर्यंत 4 षटकाचा खेळ संपताना फक्त 30 धावा फलकावं लागल्या आणि एकंदरीत संघाचे गडी बाद झाले ते 6 बाद 30. इथून मात्र आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूत 27 धावांची आवश्यकता. म्हणजे आता मोठे पटके आवश्यक आहेत. सावकार किंवा षटकाराचाच इथे भाषा बोलावी लागेल. पहिला चेंडूवर अगदी ताणमाण फटका तर नक्कीच येतो. बघा चेंडूने किती उंची घडली, किती लांबी घडली आहे, कारण लांबी कमी राहिली त्यामुळे चेंडू झेलला गेला. आणि उमेश पष्टे मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. 7वा गडी संघाचा बाद होतोय. विकेट चालल्यात मैदानातून आणि सर्व गडी बाद होतील की काय अशी शंका वाटू लागली संघाची, कारण आता बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये राकेश काटोळे. तर राकेश आपण पाहतो कित्येक वर्ष सातत्याने या संघाचं त्यांनी खूप चांगली साथ दिली संघाला, कोंडले संघाला, सिद्धेश्वर कोंडले संघाला. परंतु आज मात्र आपल्या संघासाठी त्यांना कामगिरी करायला लागेल तेच राकेश. चला तिसरे पंच आपण जर आपला उपहार उरकलेला असेल तर आपण लगेच इथे यायचंय, कारण कधी तुमची गरज इथे भासेल निर्णय देताना तेव्हा आपण त्वरित इथे यावं कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूने. तर राकेश सामना करतील पुढच्या चेंडूचा. इथे मात्र चेंडू बघितला थोडासा पायवर असलेला चेंडूला अगदी कट केलेल्या स्वर एक रिझनला. या दरम्यान तर 1 धावेने सुरुवात करायचं राकेश. याच एकेरी धावेने संघाची आता धावसंख्या पोहोचली ती 31 वर 31. अजूनही 26 धावांची गरज. तर 4 चेंडूचा खेळ बाकी राहिला शिल्लक. गुरु मोकाशीने सुरुवात तर चांगली केली होती ती या षटकामधून. त्यानंतर षटकातील तिसरा चेंडू थोडंसं मात्र लोअर फुलटस होता आणि आपली पोझिशन बनवताना चेंडूला कट केलं गेलंय ऑन साईडला, की ज्यावर चेंडूची फेक आली. तोपर्यंत एक सिंगल धाव. एक धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते एवढंच म्हणावं लागेल, कारण धावसंख्या पोहोचली ती आता 32 वर 32 रन. अजूनही 25 धावांची गरज आहे. शेवटचे 3 चेंडू बाकी. याचा फटका तर नक्कीच खाली क्षेत्रामध्ये पडतोय. तिथे शतक चेंडूवर येत आहेत तोपर्यंत मेजर भूषण आणि चेंडूला कलेक्ट करेपर्यंत सहजतेने 2 धावा. तर नक्कीच सामन्यातली आता ही मात्र पाहतोय कामगिरी थोडीशी का होईना खालवली गेली किंवा एकतर्फी सामना म्हणता येईल. आता एका बाजूने सामना थोडासा झुकला गेलाय. नक्कीच फक्त त्याची औपचारिकता राहिली सामन्यातली तीच पूर्ण करायची आहे, ती फिल्डिंग करण्यास संघाला. कारण गुरुंचे आता शेवटचे जे काही चेंडू आहेत ते हाताळल्यानंतर इथे सामना संपेल. ती क्रिया सध्या चालू असताना मात्र पुढचा चेंडू ज्यावर लगेचच एक सिंगल धावली आणि त्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचते 35 धावा 35. अजूनही 22 धावांची गरज. मात्र या सामन्यातला इनिंग मधला अंतिम चेंडू. आणि या चेंडूवर देखील इथे विकेट मिळेल का बघूयात. मात्र अगदी चेंडूवर झेपालं त्या क्षेत्ररक्षक, परंतु अगदी चेंडू अखेरच्या क्षणी सुटला हातातून आणि त्यानंतर 2 धावा कलेक्ट झाल्या. आणि त्याचबरोबर की सामन्यातून ही रंगत संपली गेली. एकतर्फी सामना आपण पाहिला असेल तो जिंकताना अगदी जबरदस्त खेळ झाला इथे. आणि अखेर मात्र बाजी मारली संघाने. हार्दिक अभिनंदन. तर या सामन्याचा सामनावीर खेळाडू ठरतोय तर खरोखरच या सामन्यातून ज्यांनी खरोखर चांगली बॅटिंग केली आणि एका षटकामध्ये 3 गडी बाद करून मेजर भूषण यांनी संघाला जी साथ दिली आणि तेव्हा संघाची अगदी पराजय जो समोरच्या संघाचा झाला असं म्हणूयात. तर या सामन्यातला सामनावीर पुरस्कार भूषण पाटील आपण यायचे मंचावर. एका षटकामध्ये 7 धावा देताना 3 महत्वाचे विकेट घेतले आणि तिथून सामना टर्न झाला.
त्यामुळे सामन्यातला सामनावीराचा पुरस्कार त्यांच्या नावे जातोय. आपण हे बक्षीस घेण्याकरता यावं, त्यानंतर लगेचच सामना सुरू होईल पुढचा. आणि आपण थोडासा आवाजात बदल करूयात. या